अवघ्या 10 ते 15 मिनिटात झटपट आज आपण बाजरीच्या पिठाची आंबोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि सोबतच आपण शेंगदाण्याची चटणी तयार केलेली आहे ती सुद्धा पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 1 वाटी इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। याकरता अर्धा वाटी रवा घेतलेला आहे। हा रवा थोडा मोठा रवा आहे, बारीक रवा असेल तो उत्तम। अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि 1 वाटी ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला एक 5 मिनिटं आपल्याला विश्रांतीसाठी ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण एक चटणी तयार करूया। 1 वाटी शेंगदाणे घेतलेले ते चांगले भाजून घेतले, खरपूस भाजून घ्यायचे। 1 चमचा तेल घातलेला आहे, यामध्ये 3 पाकळ्या लसूण, 2 हिरव्या मिरच्या, 1 छोटा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कढीपत्त्याची पानं घालायची थोडीशी आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं। याला थोडंसं हलकंसं थंड करून घेऊया। यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। शेंगदाणे भाजले होते ते घालायचे, चवीनुसार मीठ, लाल तिखट घालायचं आणि याला वाटून घ्यायचं। आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून ही चटणी तयार करून घ्यायची। चटणीला फोडणी देण्याकरता 1 मोठा चमचा तेल घातलेला आहे। तेल गरम झालं की त्यात पाव टीस्पून मोहरी, पाव टीस्पून जिरं, थोडासा कढीपत्ता आणि 1 चिमूटभर असं हिंग घातलेला आहे। आता ही फोडणी जी आहे ती ह्या चटणीवर घालूया आणि मस्त अशी चटपटीत चटणी तयार करून घ्यायची। चटणी बाजूला ठेवून देऊया। आता आपलं पीठ बघा, इथे रवा मस्त असा फुललेला आहे। आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदा वाटून घेऊया। स्मूथ असं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे। थोडंसं आवश्यकतेनुसार पाणी घालायचं, मात्र पाणी आपल्याला जास्त वापरायचं नाही आहे। बॅटर जे आहे ते आपल्याला जास्त सैल असता कामा नये किंवा जास्त घट्ट असता कामा नये असं तयार करून घ्यायचं आहे। इथे हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। मस्त त्याला चांगलं फर्मेट व्हायला लागलेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, 1 चिमूटभर किंवा पाव टीस्पून इतका बेकिंग सोडा घालायचा आहे। याच्यावर 1 चमचा पाणी घालायचं आणि पुन्हा मस्त फेटून घ्यायचं आहे सगळं। आता हे बॅटर तयार झालेलं आहे। आंबोळी तयार करण्याकरता तवा जो आहे तो कडकडीत गरम करून घ्यायचा आणि 1 पळी बॅटर मध्यभागी आपल्याला घालायचं आहे। याला बिलकुल हलवायचं नाही आणि बघा मस्त असे ह्याला छिद्र पडत आहेत, छान अशी जाळी पडायला लागलेली आहे। आता यावर झाकण ठेवायचं 1-2 मिनिटं आणि मस्त अशी ही आंबोळी वाफेवर शिजवून घ्यायची। मऊ लुसलुशीत जाळीदार बाजरीच्या पिठाची आंबोळी तयार झालेली आहे। झटपट अशा आंबोळ्या तुम्ही तयार करून घेऊ शकता। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।